नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला बटाट्याचा मेदूवडा करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं एक बटाटा घेतला आहे. मी 2 माणसांसाठी करते आहे म्हणून मी एकच घेतला आहे. जर तुम्ही जास्त म्हणजे 4 किंवा 5 माणसांसाठी करणार असाल तर 2 बटाटे घ्या तुम्ही. पुरेसे होतात 2 बटाट्याचं. तर हा बटाटा मी आता साल काढून घेणार आहे. हा धुवून घेतला आहे, याची साल काढणार आहे आणि हा किसून घेणार आहे आणि किसून घेतल्यावर तुम्हाला दाखवते. हा बघा, मी बटाटा किसून घेतला आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे. हे बघा, मस्त झाला, एकदम पांढरा शुभ्र दिसतोय कसा. आता हा आपण उकडून घेऊया. दाखवते मी प्रोसेस करताना. मी इथं एक पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकते. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे मी. आता मी मिरची टाकते त्यामध्ये. आता आपण बटाटा टाकूया, जो किसून घेतला होता तो. हा थोडासा अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त शिजवायचा नाही आहे. थोडासा शिजवून घ्यायचा. 1-2 मिनिटांनी दाखवते मी तुम्हाला. बटाटा थोडासा शिजला आहे. आपण आता त्यामध्ये पाणी घालूया. पाणी घालते मी आता. एक अर्धा ग्लास पाणी घातलं मी त्यामध्ये. पाण्याला उकळी आली आहे. आता त्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ घालते. थोडंसं घालायचं चवीनुसार. मिक्स करून घेऊया. आता मी त्यामध्ये रवा घालते. मी 1 वाटी रवा घेतला, तो घालते. मिक्स करून घेऊया. आता हा थोडा वेळ आपल्याला रवा पाणी शोषून घेईपर्यंत ढवळत राहायचं आहे. आता बघा, रव्याने सर्व पाणी शोषून घेतलं आहे आणि हे घट्ट झाले मिश्रण सगळं. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर मी मेदूवडे करायला घेते. आता गॅस बंद करते मी. मिश्रण आपलं थंड झालं आहे आणि हे मी मळून घेतले चांगलं व्यवस्थित हाताने. चांगलं हाताने मळून घ्यायचं, त्याच्यात गुठले नाही राहायला पाहिजे. जर गुठल्या राहिल्या तर ते वडे फुटू शकतात तेलामध्ये. तर ह्या व्यवस्थित मळून घ्यायचं. आता मी वडे करायला घेते. थोडंसं पाण्याचा हात लावायचा, हे बघा थोडंसं, आणि वडे करायचे ते. मी हात स्वच्छ धुवून घेतलेत. हे बघा, आणि पाण्याचा हात लावून मध्ये होल पडायचा दोन्ही साईडने. हा बघा, असा मेदूवडा तयार करायचा आणि मग तळून घ्यायचा. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा होल मोठा करू शकता तुम्ही. एकदम सहज होतो, त्याला काय म्हणजे त्रास नाही होत आपल्याला. मी असे सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे मी असे वडे करून घेतलेत बघा, मध्ये होल पाडून असे. आता मी तळायला घेते. तर कढई तापत ठेवली आहे. आता आपण तेल तापलं का बघूया. तापलं आहे तेल. आता मी त्यामध्ये वडा सोडते. आता आपण परतून घेऊया त्यांना.
आणि छान एकदम लाल रंग येईपर्यंत भाजायचे, त्याला तळायचे. झालेत बघा, मस्त कलर आला आहे. आता छान लाल कलर आला आहे बघा. भाजलेत ते छान मस्त. मी आता हे काढून घेते आधी. झालेत बघा सर्व करून माझे मेदूवडे आणि खूप सुंदर झालेत, एकदम मस्त झालेत बघा. आणि त्याच्याबरोबर मी चटणी पण दिली खायला. तर तुम्ही पण असे करून बघा. तुमचे कसे होतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हे बघा, एकदम क्रिस्पी झालं आहे बघा. लगेचच तुटतो, एकदम मस्त आणि छान झालं आहे, एकदम खुसखुशीत झालं आहे एकदम. आणि तुम्ही पण करा आणि मला सांगा तुमचे कसे होतात ते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माझे, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.